आपल्याला एका भाऊनी इंस्टाग्रामवरती मेसेज केला होता की 100 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न किती भेटू शकतं, त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता तुम्हाला खरं जर सांगायचं झालं तर एका शेळीला वर्षातून 2 वेळा पिल्लं होतात। आता हे झालं म्हणायचं, पण वर्षातून 2 वेळा पिल्लं होतात का? तर कदाचित काही शेळ्यांना वर्षातून 2 वेळा पिल्लं होतात, तर काही शेळ्यांना जवळ आसपास 14 ते 15 महिना ते 16 महिन्यापर्यंत सुद्धा टाईम लागू शकतो। म्हणजे निक्क म्हणायचं आहे की वर्षातून 2 वेळा पिल्लं होतात। जवळ आसपास तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल किंवा तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला 14 ते 15 महिन्याचा कालावधी पकडावा लागतो, बरोबर। म्हणजे 2 वेळा शेळीची पिल्लं घ्यायची असतील तर, बरोबर। वर्षाचं बजेट धरायचं नाही। आता मी प्रत्येक वेळा वर्षाचं उत्पन्न बोलत असतो, म्हणजे वर्ष म्हणजे 12 महिन्याचं असतं, पण 12 महिना असं शेळी पालनमध्ये पकडून चालत नाही। जवळ आसपास कमीत कमी 14 ते 15 महिने पकडावं लागतात, बरोबर। तर आता एका शेळीला जवळ आसपास 2 पिल्लं होतात एका येतामध्ये, बरोबर। आणि एका शेळीला 2 पिल्लं होतात तर काही शेळ्यांना एकही पिल्लं होतं, बरोबर। तर जवळ आसपास आपण 2च पिल्लांना पकडणार आहे आणि काही शेळ्यांना 3 पण पिल्लं होतात, बरोबर। असं नाही की काही शेळ्यांना 1 पिल्लं होतं तर काही शेळ्यांना 3 पिल्लं होतात, तर काही शेळ्यांना 4 पिल्लं सुद्धा होतात, बरोबर। आता त्याचबरोबर तुम्हाला जर खरं जर आणि व्यवस्थितपणे जर आता 100 शेळ्या म्हटल्यावर त्यामध्ये मर्जरही चालत असते आणि आजार किंवा रोगराईही चालत असते, त्याच पद्धतीने त्याचं उत्पन्नही पकडायचं असतं। आता मी सिंपल माझ्या अनुभवातून तुम्हाला गणित सांगणार आहे आणि ही कुठं ना कुठं तुम्ही जर व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की शेळीपालन केलं पाहिजे, खरं 100 शेळ्या केल्या पाहिजेत का नाही, हेही तुम्हाला व्यवस्थितपणे आज समजणार आहे। आता एका शेळीला जर आपण सरासरी 2च पिल्लं पकडू, 2 पिल्लं जर पकडली तर एका येताची 200 पिल्लं होतात, म्हणजे 100 शेळ्यामध्ये। आणि जर वर्षाची पिल्लं जर पकडायचं झालं तर जवळ आसपास 400 पिल्लं होतात, बरोबर। 2 वेताची म्हणजे 400 पिल्लं होतात 100 शेळ्यामध्ये। आता त्यामध्ये सगळे हाताला लागतात का? तर कदाचित एखाद्या वर्षी सगळी जी पिल्लं असतात, म्हणजे जसं की 100 शेळ्याची 400 पिल्लं झाली वर्षाची, बरोबर। तर 400 पिल्लंसुद्धा हाताला लागतात। तर काही पिल्लं कसं होतं की काही शेळ्यांना 1च पिल्लू होतं, तर काही शेळ्या गाबडत असतात, म्हणजे त्याचं उत्पन्न वर्षामध्ये काहीच भेटत नाही। म्हणजे असं होत नाही की दोन्ही येताला ते गाबडल, असं होत नाही, पण कदाचित एखाद्या येताला ती गाबडूही शकते। त्यामध्ये काही पिल्लं कमी होतात, बरोबर। सरासरी आपण 2 पिल्लांना पकडलं म्हणजे 400 पिल्लं झाली, मग 400 पिल्लं आपल्याला हाताला लागणार आहेत का? तर नाही। त्यामध्ये जवळ आसपास 100 पिल्लाची मरतूक म्हणायचं किंवा आपलं जसं की शेळ्या गाबडल्या वगैरे, तर त्यामध्ये तुम्हाला पकडावं लागतात। म्हणजे सरासरी आपल्याला 300 पिल्लं 100 शेळ्यातून भेटून जातात वर्षाची म्हणजे मी वर्ष म्हणतोय, म्हणजे तुम्ही 12 महिन्याचं पकडू नका मित्रांनो, जवळ आसपास 14 ते 15 महिन्याचा कालावधी पकडून चला, बरोबर। त्यामध्ये काही शेळ्या तुम्हाला वर्षाच्या आतही 2 वेळा पिल्लं देतात, तर काही शेळ्यांना 13 महिन्याचा कालावधी लागतो, तर काही शेळ्यांना 14 महिने ते 15 महिन्याचा कालावधी लागतो, तर एखाद्या 2 अशी शेळी असते की तिला 16 महिन्याचा सुद्धा कालावधी लागतो। आता त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर आता 300 पिल्लं आहेत, मग 300 पिल्लामध्ये सगळं नर असणार आहेत का? तर नाही, काही मादे असणार तर काही नरसुद्धा असणार आहेत। आता ह्याचं गणित कसं पकडायचं? तर ह्याचं गणित साधं आणि सरळ तुम्हाला जर सांगायचं झालं तर सिंपलमध्ये मी सांगणार आहे, अवघडमध्ये शिरणार नाही आणि तुम्हाला समजलं असंच मी सांगणार आहे। आणि तुमचा काही म्हणजे तुम्हाला जर समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा। जसं की 300 पिल्लाचं जर सिंपल गणित पकडायचं झालं तर एक 3000 रुपयाला जर तुम्ही पिल्लाची विक्री केली तर जवळ आसपास 9 लाख रुपये होतात, म्हणजे 300 पिल्लाचे 9 लाख रुपये होतात। म्हणजे तुम्हाला वर्षामध्ये भेटणारं उत्पन्न किती भेटू शकतं? 9 लाख रुपये। आता बरेच लोक म्हणतात यूट्यूबवरती की आम्ही 10,000 रुपये विकतो, 9,000 रुपये विकतो। कसं असते माहिती आहे का? तुमच्यापाशी कमी प्राणी असतील, कमी शेळ्या असतील तर त्याचे पिल्लं चांगल्या किमतीला जातात, त्याचे संगोपन पण तशा प्रकारे होते किंवा चाराही तशा प्रकारचा आपण देत असतोय। पण तुमच्यापाशी जास्त असेल शेळ्या
तर त्याची वज होत नाही आणि त्याप्रमाणे आपल्यापाशी चारा उपलब्ध नसतो किंवा कसं असतं की आपण सर्व हिशोब करत असतो त्याप्रमाणे औषधं म्हणा किंवा टॉनिक वगैरे ही व्यवस्थितपणे आपण देऊ शकत नाही. त्यामध्ये असं नाही पकडायचं की 7 आणि 8,000 रुपये हा हिसाब धरायचा नाही. मग आता आपण 3,000 रुपये हिशोब केला म्हणजे 3,000 आपण सगळी पिल्लं देणार आहे का? तसं काहीच नाही. कारण असं आहे की 3,000 रुपये म्हणजे आज तुम्ही बाजारामध्ये तुम्ही कमीत कमी जर लहान बोकड किंवा पाड जरी घ्यायला गेला तरी 3,000 रुपयाला भेटत नाही. म्हणजे असते भेटायचं काय 1,500 रुपयाला 1,000 रुपयाला सुद्धा तुम्हाला भेटून जातं. फक्त काय असते की अडचणीतला माणूस व्यवस्थित ते जर निरकून पारकून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला भेटून जातं. पण असं नाही की सहजासहजी तुम्हाला जर घ्यायला गेला तर तुम्हाला 3,000 रुपयाला सहजासहजी चांगला प्राणी भेटत नाही, बरोबर. आता त्याचबरोबर असं नाही की तुमचं 3,000लाच प्राणी जाणार. काही 3,1500ला जातील, काही 3,500ला जातील, तर काही 4,000 रुपयाला जातील, तर काही 5,000-6,000 5,500 रुपयेपर्यंत सहित जातात. म्हणजे बोकड वगैरे असेल किंवा पाट वगैरे असं चणचणीत असेल किंवा तब्येतीनं वगैरे चांगले असेल तर तिला चांगलं पैसेही येऊन जातात. आणि त्यामध्ये कमीत कमीतला आपण हिशोब केला की जवळ आसपास धरून चला की 3,500 रुपयानं जर विक्री झाली, सरासरी जरी 3-3.5 जरी विक्री झाली तर तुम्हाला 9 ते 10 लाख रुपये सहजासहजी उत्पन्न भेटतं. आणि ह्यामध्ये तुम्हाला जास्त मेंटेनन्स असा वगैरे काही लागत नाही आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने शेळीपालन करू शकता. आणि कमीत कमी खर्चामध्ये जर शेळीपालन करायचं झालं तर तुम्हाला देशी शेळीपालन तुम्ही करू शकता. आता देशीमध्ये पण बऱ्याच काही व्हरायटी आहेत, त्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांचं माझ्यापाशी जसं की इंस्टाग्रामवरती मॅसेज येत असतात की 100 शेळ्या म्हणजे बऱ्याच जणांचं स्वप्न आहे. आणि हा व्यवसाय चांगला आहे की नाही हा तर प्रत्येक जणाचा प्रश्न असतोच. त्याचबरोबर एक प्रश्न महत्त्वाचा म्हणजे आहे की 100 शेळ्यांना किती माणसं संगोपनासाठी लागू शकतात. आता सांगायचं झालं तर तसं म्हटलं तर एक जोडपं ह्यांचं 100 शेळ्यांचं संगोपन व्यवस्थितपणे करू शकतं. व्यवस्थितपणे तुमच्यापाशी चाऱ्याचं व्यवस्थापन पाहिजे आणि व्यवस्थितपणे तुमच्या इथं जर हिंडायला वगैरे जर जमीन असेल तर तुम्हाला चाऱ्याचीही जास्त गरज भासत नाही आणि त्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटून जातं. कारण का तुम्हाला जर असं जसं की सरकारी फॉरेस्ट असेल किंवा उदाहरणार्थ रिकामी जागा असेल 100-200 एकर किंवा 250 एकर किंवा डोंगर वगैरे भाग असेल तुमचा, तर त्यामध्ये तुमचा चारा जसं की पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये जरी 1-2 तास जरी हिंडवली तर त्यामध्ये तुमचा चाराही व्यवस्थितपणे वाचतो. म्हणजे जे पैसे खर्च होणार किंवा वैरण काढीला म्हणा, मेहनत पाणी, बियाणं ह्यामध्ये जो पैसा खर्च होतो तो पैसाही वाचतो. आणि 1-2 तास म्हणजे काही ना काही रानामध्ये खायला असते या. आणि त्यामध्ये 72 जाती असतात चाऱ्यामध्ये, बरेच प्रकार असतात आणि ते रानामध्येच भेटतात. तुम्ही शेतामध्ये किती जर प्रकारचा चारा लावला तर तसा चारा तुम्हाला म्हणजे रानासारखा चारा जसं की चराईवर गेल्यावर जसा चारा भेटतो तसा शेतामध्ये तुम्हाला भेटू शकत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे एक 2 माणसं बघू शकतात, ते म्हणजे नवरा बायको जर असतील तर सहजासहजी 100 शेळ्याचं संगोपन करू शकतात, बरोबर. आता त्यामध्ये तुम्हाला आणखी एखादा तिसरा जर माणूस असेल तर मग तर काही अडचण येणार नाही. आणि जवळ आसपास हे उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला जवळ आसपास म्हणजे 8 तास तरी तुम्हाला कदाचित त्या संगोपनात द्यावं लागेल. म्हणजे शेळ्यांची निगा म्हणा, कोणती आजारी आहे, कोणती काय आहे, खाती बसती म्हणा, गोचिड वगैरे व्यवस्थितपणे बघून ह्या गोष्टी व्यवस्थितपणे जर तुम्ही केल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं म्हणजे उत्पन्न भेटून जातं. 9 ते 10 लाख रुपये म्हणजे आजच्या घडीला काही कमी नाहीत. आणि कसं होतं माहिती आहे का, तयारी फक्त 8 तास रोज काम करायची तयारी पाहिजे. मग तुम्ही काहीही करा, थोडंफार 1-2 तास सकाळचं हिंडवा, संध्याकाळ 1-2 तास हिंडवा, शिवाय वैरण काढी आणा, सुका चारा द्या, खुराक द्या. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे केल्या तर चांगल्या प्रकारचं तुम्हाला उत्पन्न भेटून जातं. आता शिवाय तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर असं काही नाही की आपण जसं की 300 पिल्लं धरली आणि 300 पिल्लं तुमची जसं की हेच होताल म्हणजे 300 पिल्लं तुम्हाला 100 शेळ्यामध्ये भेटून जातात असं काहीही नाही. जसं की आपण 2-2 पिल्लांनी हिशोब केला, बरोबर, तर काही शेळ्यांना 3-3ही पिल्लं होतात. तर जवळ आसपास 400 पिल्लापेक्षाही जास्त तुमची पिल्लं वर्षाची होऊन जातात म्हणजे, बरोबर.
शेळीचं हमखास तुम्हाला सांगतो 14 ते 15 जास्तीत जास्त 16 महिन्यामध्ये 2 वेळा शेळीला पिल्लू होतात. आणि कदाचित काही एखादी शेळी असते की तिला एकच पिल्लू होतं, बरोबर. पण ते एक पिल्लू होतं ना, तुम्हाला खरं जर माझा अनुभव सांगायचं झालं तर तुमच्या एखाद्या शेळीला 2 पिल्लं आहेत ना, त्या तर 2 पिल्लं जर तुम्ही बाजारामध्ये विक्री केली ना, तरी पण जेवढं पैसे येणार नाहीत तेवढं एका पिल्लाला पैसे येतात. म्हणजे उत्पन्न कमी भेटत नाही. फक्त माणसाचा गैरसमज आहे की एक पिल्लू भेटलं म्हणजे उत्पन्न कमी झालं, असं काही नाही. ते पिल्लू तसं तब्येतीनं राहतं किंवा वजनदार राहतं. आणि आज वजनाला भरपूर मार्केट आहे आणि वजनावरती सर्व गोष्ट चालली आहे. त्यामुळं चांगलं उत्पन्न भेटतं. आणि तुम्हाला जर गरजवंत असाल किंवा करण्याची इच्छा असेल किंवा शादी तुमच्या थोड्याफार आहेत किंवा तुमचा एक शेतीपूरक व्यवसाय करण्याचा जर नाद असेल तर हा व्यवसाय एक नंबर आहे असं मी सांगतो. आता करायचा ना करायचा हा तुमचा विषय आहे. आता 100 शेळ्या आहेत म्हणल्या तसं कष्टही असतं, तसा चाराही लागतो आणि तसं व्यवस्थित केलं पाहिजे. आता काही बरेच असे आपल्या चॅनलवरती मंडळी आहे, त्यांच्यापाशी 150-150 शेळ्या आहेत, 3-3 माणसं राखणीला आहेत. आणि त्यांनी असं म्हणजे सालावरती म्हणजे जसं की वर्षाला काही पगार देऊन किंवा ठरवून जसं आपण म्हणतो थोडीफार उचल देऊन असं लोक कामाला ठेवलेली सहित लोक आपल्यापाशी आहेत. बरेच वेगवेगळ्या भागातून कमेंट येतात आणि मी कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देतही असतो. बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की मेंढीचं चांगलं उत्पन्न भेटतं, तर तसं काही नाही. शेळीचंही चांगलं उत्पन्न भेटतं. शेळीला कमी चारा लागतो तर मेंढीला जास्त चारा लागतो आणि ज्या त्या भागावर वरती डिपेंड करतं. जसं की शेळीला झाडपाला जास्त लागतो आणि मेंढीला गवत जास्त प्रमाणात लागतं, बरोबर. तर त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या कशा प्रकारे जागा आहे किंवा कशा पद्धतीने तुमचं करण्याचा हिव आहे. काही लोक बंदिस्त करतात तर काही मनमोकळेपणानं रिकामे असतात, तर त्यांचं एकच असतं की चाऱ्यावरती खर्च करायचा नाही. तर काही जणाला शेती वगैरे नसती, त्यामुळं शेळीपालनाकडे वळलेले असतात म्हणजे. आणि एक नादही असतो. आता असं नाही की तुम्हाला शेतीच पाहिजे किंवा रानच पाहिजे. तुमच्या इथं जर शेत वगैरे असेल, तुमच्या इथं जर शेळ्या वगैरे नसतील तर तुम्ही अवश्य शेळीपालन करू शकता आणि त्यातून चांगला फायदाही तुम्हाला भेटून जातो. आणि एक होतं की 100 शेळ्या आहेत म्हणजे तुमचं उत्पन्नही वाढत जातं. आता 100 शेळ्यातून तुम्हाला वाटलंच की बाबा 150-200 शेळ्या करायच्यात, तर घरच्या जे माद्या असतात ती माद्या जर तुम्ही घरी 1 वर्षी राखल्या ना, तर तुमचा लगेचच 100 शेळ्यांचा लगेच 200चा खांड होतो आणि त्यातून भेटणारं उत्पन्नही वाढतं, डबल टिबल होऊन जातं, बरोबर. आणि होणारा जो खर्च असतो वैरणकाडीचा तोही कमी होतो. असं नाही की जास्त प्राणी आहेत म्हणजे जास्त चारा लागतो, असं नाही. हा लोकांचा गैरसमज आहे. कमी शेळ्या असल्यावर आपला पैसा जास्त खर्च होतो, जास्त शेळ्या असल्यावर आपला पैसा कमी खर्च होतो. एवढं लक्षात ठेवा. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.